मध्यान्ह काळीच्या पूजा उसरी दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थानांचं काय लिहिलेले, काय विशेष आहे? दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थाने हा विषय घेऊन आपण आलेलो आहोत. आणि म्हणून दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थानापैकी आपल्या सर्वांना कोणकोणते स्थानं माहिती आहेत? एक तर पंचाळेश्वर माहिती आहे आणि दुसरं माहूर माहिती आहे. माहूरला सुद्धा अनेक स्थानं आहेत. नांदेडकर बाबांनी, माहूरकर बाबांनी, दादांनी आपल्याला माहूरच्या स्थानांच्या संबंधात माहिती दिली की देवल्य, मला वाटतं तेच ना, देवल्याचा गर्वहरण करला ते स्थान आहे. दोही देवा भेटी स्थान आहे. अजून कोणतं स्थान आहे? मेरुवाळा तळ्याचं स्थान आहे. किती स्थान आहेत सध्या माहूरला? माहूरला स्थाने किती? किती? जे जाऊन आले ते सांगतील ना, सांगा तर खरी मला. म्हणजे मी नाही अजून गेलो म्हणून मला, म्हणजे मी त्या पक्षातला नाही म्हणून सांगतो. तुम्ही माहूरला किती स्थाने केलीत? पक्ष बदलला आता बाबा. नाही नाही नाही, पक्ष नाही. आम्ही पक्ष बदलत नाही. आम्ही ईश्वरनिष्ठेच्या मांदियाळीमध्ये उभे आहोत. आम्हाला शिंदे राणे याच्या दृष्टांताप्रमाणे आम्हाला परमेश्वराशी एकनिष्ठ आहोत आणि माझ्या साधनदात्याशीच आम्ही एकनिष्ठ आहोत. आणि म्हणून आपण माहूरला किती स्थाने? 18 स्थाने वंदन करतो. तसं माहूरची स्थानपोथी जर तुम्ही वाचली असली तर माहूरच्या चरणांकित स्थानांच्या यादीमध्ये त्यापेक्षाही जास्त स्थानांची नोंद स्थानपोथीमध्ये आहे. मानव पंथाच्या पंथ परंपरेमधलं स्थानपोथी हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये आपण जर पाहिलं तर माहूरची स्थाने एकूण जवळजवळ ती काहीतरी 32 का 34 आहेत. त्यापैकी आपल्याला 18 स्थाने वंदन करायला मिळतात माहूरमध्ये. आणि दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे पंचाळेश्वर. पंचाळेश्वरला दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित किती स्थाने आहेत? आता पंचाळेश्वर तर सर्वांनीच केलेला असेल असा माझा आत्मविश्वास आहे. केला की नाही? म्हणा की आत्मतीर्थ महाराज की. किती केलेत? पंचाळेश्वरला आपण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित किती स्थाने वंदन केलेली आहेत? कोणकोणती? श्री म्हणजे मध्यान्ह काळी जो आपण आत्मतीर्थाला वंदन करतो ते एक ठिकाण कोणाचं आहे? दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थानांमध्ये एक आहे. दुसरं स्थान तुम्ही काय कोणतं वंदन केलं म्हणतात? गुंफा. श्री दत्त गुंफा हे सुद्धा स्थान कोणाच्या चरणांकित आहे? दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थानाचं आहे. अजून कोणतं स्थान केलेलं आहे आपण? कोणतं केलेलं आहे की जे दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित आहे? कोण सांगेल? कोण सांगेल? ऐकू येत नाही आम्हाला. इथं जनरेटरमुळे तर ऐकूच येत नाही. पंचलिंगीला कुठं स्मरण? पंचलिंगीला नाही नाही बोलत. नाही नाही, आम्हाला आवाज येत नाही. तिकडे जनरेटर आहे पाठीमागे. उभं राहून सांगा. उभं राहून सांगा. कोणाचा आनंद घेऊ आपण त्यांचाही आनंद की ज्यांना अजूनही दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थान आहेत. नसेल तर मी सांगायलाच बसलेलो आहे. मी दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थानाचे संदर्भ सांगायलाच बसलेला आहे. चला त्यांच्या प्रयत्नावर आपण आनंद व्यक्त करूयात. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित असलेल्या स्थानापैकी विज्ञानेश्वर, पंचाळेश्वरच्या समोर विज्ञानेश्वराचं आपे गाव आहे. तिथेही दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थान आहे. तटी मुठीची साक्षा. आरती म्हणतो की नाही आपण? गोदे तटी बैसुनिया, गंगे तटी बैसुनिया. पुढे तटीमुटीची साक्षा. ज्या वेळेस हात पंचाळ राजा
ज्याच्याकडून ब्रह्महत्या घडली त्या ब्रह्महत्येच्या क्षालनार्थ तिथे कोणाच्या चरणी चरणांकित तिथे आता तिथे 2 वाट्या ते आपण वंदन करू शकत नाहीच, परंतु तिथे कोणाचा संबंध आहे की ज्या संबंधानंतर पुन्हा आमच्या देवाने सुद्धा तिथे संबंध दिलेला आहे, विज्ञानेश्वरी विडा अर्पण करणे. आणि म्हणून तेही स्थान दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थानांमध्ये आहे. आपण त्याचंही टाळ्या वाजून आनंद व्यक्त करूयात, त्याला अभिवादन करूयात. माहूरच्या स्थानांना आपण इथूनही आठवलं, इथूनही दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित असलेल्या माहूरच्या सर्व स्थानांना आठवलं. आठवणे हे सुद्धा एक प्रकारचं वंदन करणे, लक्षात ठेवा. आपण जिथे आहात तिथूनही त्या दत्तात्रेय प्रभूंच्या स्थानाला आठवण केली, मग ते पंचाळेश्वरचा असो, माहूरचा असो, विज्ञानेश्वराचा असो. अजून एक स्थान आहे चरणांकित, दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी चरणांकित. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल फलटणला पान पेखणे, की ज्या पान पेखण्याला 3 अवतारांचा संबंध आहे. श्रीकृष्ण भगवंताचाही, श्री दत्तात्रेय महाराजांचाही आणि श्री चक्रपाणी महाराजांचाही आहे. आणि म्हणून 3 अवतारांच्या संबंधामध्ये दत्तात्रेय प्रभूच्या चरणांकित स्थानांमध्ये फलटणचंही स्थान आहे. त्या फलटणच्या स्थानाला सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो. आपण त्या स्थानाचा आठव करीत त्याचा आनंद अनुभवूयात. कुठं आहे सांगा ना. म्हणजे आता विद्यमान असलेल्या स्थानांच्या यादीमध्ये दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थानांचा विषय आपल्याला चाललेला आहे. आपल्याला माहिती असलं पाहिजे की दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी चरणांकित तीर्थस्थानांच्या यादीमध्ये आपल्याला फलटणचं स्थान, पंचाळेश्वरचं स्थान, विज्ञानेश्वर आपेगावचं स्थान आणि माहूरची स्थाने, या 4 ठिकाणचा दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थानांना आपण वंदन करीत आहोत, त्याचं चिंतन करीत आहोत, मनन करीत आहोत. आता माहूरच्या सर्व तीर्थतळाचा पाषाण आपल्याकडे सर्वांकडे आहेच. इथे दगड धानोऱ्याच्या या खांडीवर आपण सर्वजण आलेलो आहोत. त्या दगड धानोऱ्यांच्या दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित असलेल्या सर्व तीर्थाला साक्षी करून दत्तात्रेय प्रभूंना सुद्धा वंदन करतो, दत्तात्रेय प्रभूंना आठवण करतो आणि आपल्या सर्वांना त्याचा आनंद देण्यासाठी श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थानांविषयी आपण काही वेगळी अनुभूती अनुभवूयात. पंचाळेश्वराचं स्थान आणि फलटणचं स्थान आणि विज्ञानेश्वराच्या आपेगावाचं स्थान, हे 3 स्थाने 3 अवतारांच्या संबंधित स्थाने आहेत की ज्याला पहिल्यांदा दत्तात्रेय प्रभूंचा स्पर्श झाला, नंतर गोपालकृष्ण अवतारांचा संबंध झाला, फलटणला 3रे अवतार जे श्री चक्रपाणी महाराज आहेत त्यांचाही संबंध झालेला आहे. हे फलटणच्या स्थानाच्या चरणांकित स्थानांमध्ये पान फेकण्याचं स्थान 3 अवतारांच्या स्पर्शाने संबंधित स्थान आहेत. त्या 3 अवतारांचा आठव करत त्यांना आपण अभिवादन करूयात. श्री दत्तात्रेय, श्री गोपाल कृष्ण आणि श्री चक्रपाणी महाराज की जय. दुसरं स्थान आहे ते म्हणजे पंचाळेश्वर. पंचाळेश्वरला सुद्धा दत्तात्रेय प्रभूंचा स्पर्श झालेला आहे. त्यानंतर गोविंद प्रभू बाबांचाही स्पर्श झालेला आहे आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा सुद्धा त्या पंचाळेश्वराच्या आत्मतीर्थ स्थानाच्या ठिकाणी 3 अवतारांचा स्पर्श झालेला आहे. आणि 3 अवतारांना आपण आठवण करीत त्यांच्या नावाचा जयघोष करूयात. श्री दत्तात्रेय,
श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री किती वेळ बोलायचंय? नाही म्हणजे आपल्या सगळ्यांचा आनंद तेवढाच वेळ झालाच पाहिजे। 11:30 वाजलेले आहेत, ते आपलं दुर्दैव आहे, त्याच्यात मी काय बोलणार नाही। तर ते सांगत होतो की तिसरं स्थान आहे ते म्हणजे विज्ञानेश्वराचं आपेगाव। विज्ञानेश्वराच्या आपेगावला सुद्धा 2 अवतारांचा संबंध झालेला आहे। पहिला तर दत्तात्रेय प्रभूंचा स्पर्श झालेलाच आहे की जेव्हा तीर्थच नव्हतं, त्या लिंगाचं स्तर्पण करायचं होतं। आत्मतीर्थ हे गौतमी आधी स्थापिले तुवा श्री कृपानिधी, वंद तीर्थ हे सर्वही जना हे दयानिधे श्री कृपा घना। म्हणजे ज्यावेळेस गोदावरी नदी सुद्धा उगम पावलेली नव्हती, म्हणजे त्रेतामधली ही गोष्ट आहे की जिथे गौतमाने गौतमाळ तळ बांधलेलं होतं, त्या तळामध्ये आत्मतीर्थ आहे आणि ते सुद्धा आत्मऋषी कारणेच दत्तात्रेय प्रभूंनी तिथे येऊन त्यांच्या या सेवेचा स्वीकार केलेला आहे। त्याची जेव्हा त्या विज्ञानेश्वराच्या प्रतिमेची स्थापना करायची होती, तिथे त्या लिंगाची स्थापना करायची होती, त्यावेळी दत्तात्रेय प्रभूंनाच त्याने आवाहन केलेलं होतं आणि आता स्तर्पण करायचं आणि काय करायचं, पाणीच नाही। आणि अशा वेळेस दत्तात्रेय प्रभूंनी तिथे मुठी रोवल्या आणि त्यातून पाणी आलं, ते पाण्याने सिंचन झालं आणि विज्ञानेश्वराचा हेतू सिद्धीला गेला। मी त्याची लीळा सविस्तर सांगणार नाही, पण तुम्हाला सांगायचं आहे की श्री दत्तात्रेय प्रभूची चरणांकित ती विज्ञानेश्वराचं लिंग जे आहे ते पूर्णपणे दत्तात्रेय प्रभूंच्या स्पर्शित आहे। त्याच लिंगाला आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पंचलिंगी विडावायला त्यापैकी विज्ञानेश्वराला प्रत्यक्ष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्पर्श करून बहिर्यागाचा अंगीकार म्हणून तिथे विडा अर्पण केलेला आहे। आणि म्हणून विज्ञानेश्वराचं जे आपेगाव आहे त्या 2 अवतारांच्या संबंधित स्थान आहे। श्री दत्तात्रेय आणि दुसरं तुम्ही म्हणायला तयार नाहीत, सर्वज्ञ श्री चौथं स्थान आहे गुंफा स्थान आहे की नाही? आठवलं का गुंफा स्थान? आलं का डोळ्यापुढे? की ज्या गुंफास्थानाला मध्यान काळीचा दत्तात्रेय प्रभूंच्या आरोगणेचा अवसर आटोपल्यानंतर वामकुक्षी घेण्यासाठी श्री दत्तात्रेय महाराज त्या ठिकाणी विश्रांती घेतात, आजही घेतात। आजही दत्तात्रेय महाराज पंचाळेश्वरला मध्यान काळीच्या पूजावसरी येतात, तुमच्या आमच्या घरी बी येतात, पण तुम्ही जागे असला तर तुम्ही तिथे दत्तात्रेय प्रभूंशी जोडलेले असला तर। आणि म्हणून त्या मध्यान काळीचा पूजावसर आटोपल्यानंतर वामकुक्षीच्या रूपाने तिथेही जातात आणि त्याच ठिकाणी उभे राहून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे घ्या गा दत्तात्रेय प्रभूंचे चरणांकित आत्मतीर्थ गा। आणि म्हणून त्या उभय अवतारांची आठवण करूयात। श्री दत्तात्रेय आणि सर्वज्ञ श्री। आता अजून एक ठिकाण आपण पाहिलं की माहूरला दत्तात्रेय प्रभूंचं स्थान आहे। त्या दत्तात्रेय प्रभूंच्या स्थानांच्या ठिकाणी अनेकही अवतारांचा एक संबंध आहे, तो म्हणजे जेव्हा फलटणवरून श्री चक्रपाणी महाराज माहूरच्या दिशेने आलेले आहेत आणि तिथे दोही देवाभेटी स्थान आहे ना, की श्री चक्रपाणी महाराज आणि श्री दत्तात्रेय प्रभू या दोन्ही अवतारांची एकत्र भेट झाली
व्याघ्रवेशित्वा भेट दिधली, ज्ञानशक्ती ही पूर्ण स्थापिली, मस्तकी तुझा हात सज्जना, हे दयानिधे श्री कृपा घना. त्या दोन्ही अवतारांची खेळ क्रीडा त्या ठिकाणी झाली आणि व्याघ्रवेशामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी श्री चक्रपाणी महाराजांना परावर शक्तीचं दान केलं. ते ठिकाण माहूरला दोही देवाच्या भेटीच्या संबंधाने आहेत. अशा त्या दोन्ही अवतारांच्या चरणांकित असलेल्या स्थानाला आपण जयकारा करून वंदन करूयात. श्री दत्तात आणि श्री चक्रपाणी. आणि तुम्हाला माहूरच्या निद्रास्थानाच्या ठिकाणी सुद्धा 2 ओटे आहेत का? कोणाकोणाचे आहेत? म्हणजे हे सगळे जाऊन आलेले आहेत माहूरला? नाही, आम्हाला ऑनलाईन बी दिसतं आता तर म्हणजे काय दिसत नाही, लांबून बी दिसतं. आणि लांबूनही जरी पाहिलं, लांबून जरी वाचलं तरी स्थानवंदनाचा लाभ होतो. परवा दादांनी निरूपण करताना सांगितलं बघा, बऱ्याच वेळा असं डोक्यात असतं की फक्त स्थानावर डोकं टेकवलं म्हणजे स्थानवंदनाचा लाभ आहे. तुम्ही घरातून निघाल्यापासून तुम्हाला स्थानवंदनाचा लाभ होतो. पण केव्हा? तुम्ही स्थानवंदन करताना त्या स्थानाची लीळा आठवत चालला तर. पहिला टप्पा, तुम्ही स्थानवंदनाला निघालायत याचं तुमच्याकडे काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. घरातून निघताना तुम्ही अक्षता घेऊन निघालेला आहात, घरातून निघताना तुम्ही काहीतरी फुलवात घेऊन निघालेला आहात, घरातून निघताना काहीतरी विडा घेऊन निघालेला आहात, म्हणजे तुम्ही ऑन ड्युटी झालात. आता तुमचं त्या स्थानाशी अनुसंधान जोडलं गेलेलं आहे. तिथून पुढे तुम्ही त्या स्थानापतीच्या सुरक्षा कवचामध्ये आहात. तुमच्या केसाला धक्का लागणार नाहीये, परंतु चाललाय स्थानाला, पण घरून काहीच घेऊन निघाला नाही, घरून त्या उद्देशाने निघालाच नाही. निघाला तरी गप्पा मारत चाललाय, अन्यवार्ता करत चाललाय. मस्तपैकी एसी गाडीमध्ये बसलाय, पण स्मरण तर कर. ज्या स्थानाला झालं त्या स्थानाची लीळा तरी आठव, किंवा कोणी असेल त्यांना विचार. जर तुम्ही ऑन ड्युटी असलात तर कंपनी जबाबदार असते की नाही, आणि ऑन ड्युटी नसला तर कंपनी जबाबदार राहत नाही. तुमचं काय कमी जास्त झालं तर काय कंपनी जबाबदार राहते का? ऑन ड्युटी नसला, घरी मेलात, घरी काय झालं, कंपनी म्हणणार आम्ही जबाबदार नाही. का नाही जबाबदार? तुम्ही ऑन ड्युटी नव्हताच. जर तुम्हाला स्थानाला जायचं, एखाद्या मार्गाच्या भेटीला जायचं आहे, स्थानवंदनाला जायचं आहे, तर तुम्ही ज्या हेतूने निघालात त्याच हेतूने निघाला पाहिजे. ते जर तुमच्याकडे काहीतरी प्रमाण असेल, हातात गाठी आहे, तुमच्या सोबत विडावसर आहे, तुम्ही स्मरण करत चाललाय, लीळा आठवत चाललेला आहे, तर निश्चितच ते स्थान तुमचं रक्षण करणार आहे आणि त्या स्थानवंदनाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून त्या गोष्टीची आपण जर आठवण ठेवलीत तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. आजही आपण पदयात्रेत निघालेलो आहोत, ऑन ड्युटी आहोत. आपण सर्वांनी ठरवलेलं आहे, आम्ही सांगितलं ते करणारच आहात तुम्ही. पाऊस आला काय, थंडी लागली काय. आता ते आमचे 2 दिवसापासून सगळे पदयात्री विचारत होते, ज्यांनी ते मुळावा पारडी पाहिले, बाबा तिथे काही निवाराच नाही. म्हटलं नसू दे ना. नाही, पण काही पावसात कपडे भिजलेच तर. म्हटलं भिजले. अरे जे आहे ते महाप्रसाद म्हणून घ्यायचं असतं, तर त्याचा आनंद आहे. आणि म्हणून त्याचा आनंद आपण सर्वजण घेत आहेत. आपल्या सर्वांसाठी टाळ्या वाजवूयात की आपण त्याच्या वाटेने निघालेलो आहोत, त्याचे म्हणून निघालेलो आहोत, त्याचं होऊन निघालेलो आहोत. त्याचा आनंद आपल्याला येणारच आहे आणि तो रक्षण करण्याकरता समर्थ आहेत. अशा त्या दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित स्थानांचा महिमा आपल्याला आता अनुभवायचा. ही झाली चरणांकित स्थाने. आता यावेळी सुद्धा दत्तात्रेय प्रभूंचं सह्याद्री पर्वतावर भ्रमण आहे. आता दत्तात्रेय प्रभू कुठे जात नाहीत. तुम्हाला मी कालच सांगितलं, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम संपूर्ण कर्मभूमीमध्ये दत्तात्रेय प्रभूंचं
विहरण वर्तन आहे, पण चरणांकित स्थानं आमच्या देवाने सांगितलेली आहेत. आणि म्हणून त्या दत्तात्रय प्रभूंच्या चरणांकित स्थानाचं महात्म्य इतर स्थानांपेक्षा जास्त कसं आहे, या संबंधात मी काही तुम्हाला 1-2 सॅम्पल सांगेल. सगळे नाही सांगणार, सगळे त्याला स्वतंत्र येऊन भेटावं लागतं. पण एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो की आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले की अनिका जडा पार्थिवा तीर्थासारखे हे नव्हे. जगाच्या पाठीवर कोणत्याही देवी देवतेंच्या तीर्थाच्या ठिकाणचा असू द्यात, क्षेत्राच्या ठिकाणचा असू द्यात, हे जडा पार्थिवा तीर्थासारखं हे आत्मतीर्थ नाहीये. आणि काय सांगतायत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, आमचे स्वामी प्रत्यक्ष सांगतायत काय, आणि का जडा पार्थिवा तीर्थासारखे हे तीर्थ नव्हे. एथ प्रत्यक्ष परमेश्वराने तुमच्या आमच्यासाठीच संबंध दिलेला आहे, देत आहेत आणि देतही राहणार आहेत. हा दत्तात्रय प्रभूंचा नित्य संबंध तिथे आहे. आणि म्हणून इतर अवतारांनी दिलेला संबंध झाला, पुन्हा निघून गेले. पण दत्तात्रय प्रभू मात्र कालही होते, आजही येतात आणि उद्याही येतात. अशापैकी पंचाळेश्वरचं आत्मतीर्थ आणि माहुराचं स्थान या 2 ठिकाणचं जे महात्म्य आहे ते इतर सर्व अवतारांच्या तीर्थच्या चरणांकित स्थानांपेक्षाही, कारण तो नित्य संबंध आहे. आणि नित्य संबंध असल्या कारणाने तिथे प्रसन्नतेचा मनोधर्म हा इतर सर्व स्थानांपेक्षाही अधिकता आहे. श्री दत्तात्रय. येतो की नाही आनंद अनुभवायला? आत्मतीर्थाच्या ओट्यावर डोकं टेकवलं तर कसं वाटतं की नाही? इथे शांत झाला, कारण आत्मतीर्थाच्या स्थानाचा महिमा तसा आहेच. तो आजही आहे, उद्याही राहणार आहे, सृष्टीच्या अंतापर्यंत आहे. प्रत्येक अवतारांच्या स्थानाचा संबंध तो सृष्टीपर्यंत नित्य आहेच आहे. परंतु आत्मतीर्थ हे तिन्ही अवताराच्या संबंधित आणि प्रसन्नतेचं स्थान आहे. आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी प्रमाणित केलेलं आहे. त्यांना दुसऱ्याच्या कोणाच्या प्रमाणाची आवश्यकता नाही. एक वेळ माहूरची स्थाने तर ती आमच्या नंतरच्या पूर्वजांनी आपल्या साधनेनं, आपल्या अनुभूतीनं त्याची निर्देशना निश्चित केलेली आहे. परंतु आत्मतीर्थ हे स्थान असं आहे की जिथे प्रत्यक्ष श्री चक्रधर स्वामींचंच प्रमाण आहे. आणि म्हणून त्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे गुणोपकार आठवूयात आणि दत्तात्रय प्रभूंचं गुणानुमोदन करूयात. सर्वज्ञ श्री त्यांनी देवी देव दाखविलं ना, देवाने देव दाखवलेला आहे, म्हणून तर आम्ही आजही ते वंदन करू शकतो. असं दत्तात्रय प्रभूच्या चरणांकित स्थानाचं महात्म्य हे इतर सर्व स्थानांच्या पेक्षाही आगळं आणि वेगळं आहे. दत्तात्रय प्रभूंच्या चरणांकित स्थानाची अनेकही बरीचशी महिमा आहे की ज्या महिमेचं वर्णन करायला आपल्यासारख्याची अल्पमती आहे, आपल्यासारख्याची जीवमती आहे. कैसी अगम्य लीला तुमची ही नंदलाला, मी काय वर्णू पामर, जिथे शेष तोही श्रमला. परंतु यापेक्षाही अनेक दत्तात्रय प्रभूंच्या चरणांकित स्थानांची महिमा आहे. आजच्या वेळेच्या अभावी या एकाच मुद्द्यावर मी आजचं निरूपण थांबवतो.